नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरती 2024 तर्फा 260 जागांसाठी मित्रांनो नाविक जीडीची जी मित्रांनो भरती निघाली आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. तर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 12वी पास लागते. त्याचबरोबर या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो 13 फेब्रुवारी 2024 पासून फॉर्म भरणे सुरू होत आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख मित्रांनो 27 फेब्रुवारी 2024 आहे आणि तुमचा जो पेपर आहे हा मित्रांनो एप्रिल महिन्यात होणार आहे. आणि भारतीय तटरक्षक दल ही जी भरती मित्रांनो वर्षातून दोन वेळा जे मित्रांनो निघत असते. तर इथून 6 महिने अगोदर सुद्धा मित्रांनो भारतीय तटरक्षकची भरती निघाली होती. 10वी पाससाठी निघाली होती, त्याचबरोबर 12वी पाससाठी सुद्धा निघाली होती. आता ही जी भरती निघाली मित्रांनो हे यामध्ये नाविक जीडीचं पद आहे आणि यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 12वी पास लागते. त्याचबरोबर 10वी पास करिता जे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये डीबीचं पोस्ट असते, डोमेस्टिक ब्रँच त्याला म्हटलं जाते. तर ते भरती कधी निघणार आहे हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि 10वीची आणि 12वीच्या लेवलची जी भरती प्रोसेस आहे मित्रांनो हे सारखीच आहे भारतीय तटरक्षक दलची. बरं, 10वी पास करिता भारतीय तटरक्षक दल भरती कधी निघणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर पहा मित्रांनो, या भरतीमध्ये भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. असं का तुम्हाला सांगत आहे, तर या भरतीमध्ये मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही, एक लक्षात ठेवा. तुम्ही तुक्के मारले तरी चालते. त्याचबरोबर दुसरं मित्रांनो यामध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे ते म्हणजे या भरतीमध्ये पेपर तुमचा 60 मार्काचा होणार आहे. त्यामध्ये पासिंग मित्रांनो SC ST कॅटेगरीसाठी पासिंग फक्त 27 ठेवण्यात आला आहे. जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी पासिंग हे मित्रांनो फक्त 30 ठेवण्यात आलं आहे. ठीक आहे, तर खूप कमी पासिंग ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये. आणि या भरतीमध्ये वयोमर्यादा सुद्धा जास्त आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. तर या भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा होणार आहे की सर्वात आधी ग्राउंड होणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय काय आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर 260 जागांसाठी मित्रांनो ही नाविक जीडीचा पद आहे. यामध्ये तुम्हाला 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. आणि 12वी मध्ये तुम्हाला मित्रांनो गणित आणि भौतिकशास्त्र विषय असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. टोटल जागा मित्रांनो 260 निघाल्या. त्याचबरोबर या भरतीमध्ये वयोमर्यादा हे 18 ते 22 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. तुम्ही जर SC ST कॅटेगरीची मुलं असाल तर तुम्हाला 5 वर्षे सूट आहे. OBC कॅटेगरीची मुलं असाल तर 3 वर्षे सूट आहे. तर SC ST कॅटेगरीची मुलं 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. OBC कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात या भरतीमध्ये. आणि फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये जे मित्रांनो जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी यामध्ये 300 रुपये फी ठेवण्यात आले. SC ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. आणि भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्ड ही जी भरती आहे मित्रांनो ही रेग्युलर भरती आहे मित्रांनो, परमानंट भरती आहे असं नाही की बा अग्निवीर अंतर्गत येते. तर परमानंट भरती आहे मित्रांनो, सेम इंडियन नेव्ही सारखेच मित्रांनो त्यांच्या वर्दी असतात भारतीय तटरक्षक दलांच्या. आणि रेग्युलर भरती यामध्ये रेग्युलर आहे मित्रांनो ही भरती. आणि पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान मिळणार आहे. या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर पहा, भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सर्वात आधी तुमचं मित्रांनो लेखी परीक्षा होणार आहे. आणि यामध्ये 2 लेखी परीक्षा आहे. पहिली लेखी परीक्षा सर्वात आधी होणार आहे, त्यानंतर दुसरी लेखी परीक्षा होणार आहे. तर सर्वात आधी तुमची यामध्ये मित्रांनो 60 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 45 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे. परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा, यामध्ये मॅथचे जे मित्रांनो 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. रिझनिंगचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर सायन्सचे यामध्ये 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे यामध्ये 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल मित्रांनो 60 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे. भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये 45 मिनिटाचा तुम्हाला यामध्ये टायमिंग भेटणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग यामध्ये तर बिंदास मित्रांनो तुक्के मारायचे आणि 60 प्रश्न मित्रांनो तुम्हाला सोल्व करून यायचा आहे. ठीक आहे. आणि या भरतीमध्ये जे पासिंग असणार आहे 60 मार्काचा तुमचा पहिला पेपर असणार आहे. यामध्ये तुम्ही जर SC ST कॅटेगरीचे मुलं असेल तर आणि तुम्हाला जर यामध्ये 60 पैकी 27 मार्क पडले तर तुम्ही जे मित्रांनो हे लेखी परीक्षा पास असणार आहे. तुम्ही जर मित्रांनो जनरल OBC EWS कॅटेगरी
कॅटेगरीचे मुलं असाल आणि तुम्हाला 60 पैकी जर 30 मार्क पडले तर तुम्ही ज्या मित्रांनो हे लेखी परीक्षा पास होणार आहे। तर खूप कमी यामध्ये पासिंग ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर सर्वात आधी 60 मार्काचा पेपर होणार आहे, नेगेटिव्ह मार्किंग नाही तर तुक्के मारायचे, कारण की यामध्ये मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही। नेगेटिव्ह मार्किंग जर असते तर आपले जे बरोबर प्रश्न असते ते मायनस झाले असते। तर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये दोनही पेपरमध्ये मित्रांनो नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तुमचा दुसरा पेपर होणार आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये खूपच कमी पासिंग जे मित्रांनो ठेवण्यात आली आहे। तर दुसरा जो तुमचा पेपर होणार आहे तो असणार आहे मित्रांनो 50 मार्काचा तुमचा भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये मित्रांनो पेपर होणार आहे दुसरा। आणि त्यामध्ये पहा मित्रांनो मॅथचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, फिजिक्सचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 50 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे दुसरावाला, ठीक आहे। आणि त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा मित्रांनो टायमिंग भेटणार आहे आणि नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। तर यामध्ये जर आपण पासिंगचा जर विचार केला आणि तुम्हाला जर या 50 पैकी जर मित्रांनो तुम्ही SC/ST कॅटेगरीचे मुलं असाल आणि 50 पैकी तुम्हाला यामध्ये 27 मार्क पडले तर तुम्ही जे मित्रांनो ही दुसरी लेखी परीक्षा पास होणार आहे। आणि तुम्ही जर मित्रांनो जनरल OBC EWS कॅटेगरीचे मुलं असाल आणि तुम्हाला जर मित्रांनो 50 पैकी यामध्ये 20 मार्क पडले तर तुम्ही मित्रांनो दुसरी लेखी परीक्षा पास होणार आहे। एवढी पासिंग कमी ठेवण्यात आली आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये। तर जास्त मित्रांनो सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये, कारण की नेगेटिव्ह मार्किंग आणि पासिंग सुद्धा खूप कमी यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर पहा यामध्ये दुसरा पेपर 50 मार्काचा असणार आहे, त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। तर दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही तुक्के मारदा ज्या आलं नाही तुम्हाला ते पूर्ण प्रश्न तुम्हाला सोडवण्याचे 50 प्रश्न मित्रांनो तुम्हाला सोडवायचे, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे। सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होणार आहे ज्यामध्ये 2 पेपर असणार आहे, पहिला आणि दुसरा। त्यानंतर दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे, तिसरं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा पेपर होणार आहे, त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जे आहे मित्रांनो ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड सुद्धा खूप कमी ठेवण्यात आलं आहे। तर 1600 मीटर रनिंग आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये आणि 1600 मीटर रनिंगसाठी तुम्हाला 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये उंची 157 सेंटीमीटर लागते। त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर 1600 मीटर रनिंग आणि 7 मिनिटाचा टायमिंग भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला 20 उठक बैठक मारावी लागणार आहे, त्याचबरोबर 10 तुम्हाला पुशअप मारावे लागणार आहे। एवढंच मित्रांनो यामध्ये ग्राउंड आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये तिसरं जे असणार आहे ते असणार आहे मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, ठीक आहे। सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरं मित्रांनो ग्राउंड, तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस भारतीय तटरक्षक दल भरतीची, ठीक आहे। आणि भारतीय तटरक्षक दल भरतीचा जो पेपर आहे हा मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर होणार आहे। तुम्ही जर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर होणार आहे। तर आवर्जून मित्रांनो फॉर्म भरता, कारण की SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये फी ठेवण्यात आली नाही आहे, ठीक आहे। तर 13 फेब्रुवारी 2024 पासून भारतीय तटरक्षक दल भरतीचे फॉर्म भरणे चालू होता आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024 आहे। तर आतापासून तयारीला लागा, आतापासून अभ्यासाला लागा। त्यानंतर जे मित्रांनो आता DBची भरती कधी निघणार आहे, तर जेव्हा सुद्धा भारतीय तटरक्षक दल भरती निघत असते त्याचबरोबर DBची सुद्धा निघत असते, डोमेस्टिक ब्रँच, ज्यामध्ये 10वी पासवरच तुम्हाला फॉर्म भरता येते। या अगोदर 6 महिने अगोदर मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरती निघाली होती, त्यामध्ये जे मित्रांनो DBची सुद्धा भरती निघाली होती। त्याचबरोबर यामध्ये जे मित्रांनो त्यामध्ये नाविक GDची सुद्धा भरती निघाली होती। तर पहा DBची सुद्धा लवकरच भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये DBची सुद्धा मित्रांनो जागा येणार आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास चालू ठेवा। चांगली जे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरती निघाली आणि जास्त चान्सेस आहे मित्रांनो भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। मी जर मित्रांनो SC/ST कॅटेगरीचे मुलं असाल तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की फी यामध्ये ठेवण्यात आली नाही आहे, ठीक आहे। तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती इंडियन कोस्ट गार्ड भारतीय तटरक्षक दल भरतीबद्दल। तर अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी आपलं YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।